मित्रांनो, ही कथा आहे माझी आणि माझ्या मैत्रिणीची. मी ज्या वेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मला एक मुलगी फार आवडायची. ती दिसायला साधारण होती, पण ती मला फार आवडत होती. मी नेहमी तिच्याकडे बघत होतो आणि तिला सुद्धा कळले होते मी तिच्याकडे नेहमी बघतो म्हणून. तिचे नाव पायल होते, पण माझी तिच्यासोबत बोलण्याची हिंमत कधी झाली नाही. मी माझ्या एका मित्राला सुद्धा तिच्या बाबतीत सांगितले होते. तो म्हणाला एकदा बोलून घे, पण मी फार लाजाळू होतो आणि मला खास करून मुलींशी बोलायला घाबरायचो. आणि असेच तिला पाहता पाहता ते कॉलेजचे दिवस निघून गेले. आता या गोष्टीला बरेच वर्ष होऊन गेले होते आणि जवळपास या सर्व गोष्टी मी विसरलो होतो. त्यानंतर ती कधी मला दिसली पण नव्हती आणि आता मी एका चांगल्या जॉबवर लागलो आणि रोज जॉबवर जाणे सुरू होते. एक दिवस मी जॉबवर जात होतो आणि ती मला दिसली. अगोदर मी तिला ओळखले नाही, कारण तिचे लग्न झाले होते आणि ती साडी नेसून होती. चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. मी गाडी चालवत होतो आणि तिच्याकडे एक नजर बघून समोर गेलो, पण मलाही तीच आहे म्हणून पक्के नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी ती मला त्याच जागेवर दिसली. आता मी गाडी थांबवली आणि हेल्मेट काढून तिला म्हणालो, तू पायल आहे ना? अगोदर ती माझ्याकडे बघून गप्पच होती. त्यानंतर तिने हो म्हणून मान हलविली. मी तिला म्हणालो, मला ओळखले का? आपण सोबत कॉलेजमध्ये होतो. तर हळूच हो म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावर साफ कशाची तरी चिंता व्यक्त होत होती. मी तिला विचारले, कुठे जात आहे? इकडे. तर म्हणाली, मी जॉबला जात आहे. मला पण जॉबला वेळ होत होता म्हणून तिला म्हणालो, चल मी सोडतो जॉबला. तर ती म्हणाली, नाही असू दे, आता माझी बस येईलच. त्यानंतर मी तिला सांगितले, मला पण उशीर होत आहे, उद्या भेटतो तुला. आणि मी जॉबसाठी निघालो. मी जॉबवरून घरी गेल्यावर मला जुने कॉलेजचे दिवस आठवू लागले. तिच्यामध्ये आता फार बदल झाला होता. त्या दिवशी मी थोडा लवकरच तिथे पोहोचलो, पण तिथे मला ती दिसली नाही आणि काही वेळ थांबल्यावर ती आली. येताच तिने माझ्याकडे बघितले आणि एक हलकी स्माईल दिली. मी तिला विचारले, कुठे जॉब करते? तर ती एका छोट्या ऑफिसचे नाव सांगितले. मी तिला म्हणालो, एक प्रश्न विचारू का? तर म्हणाली, विचार. मग मी तिला म्हणालो, तू फार टेन्शन मध्ये वाटते, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर नाही म्हणाली. मी तिला बोललो, मला तुझ्याकडे बघून तसे वाटत आहे आणि तुझी इच्छा असेल तर मित्र समजून तू सांगू शकते. आता ती शांतच होती आणि म्हणाली, आता माझी बस आली आहे, उद्या सांगणार. जाताना तिला म्हणालो, उद्या थोड लवकर ये. आणि ती बसमध्ये बसून निघून गेली. नंतर मी पण आपल्या जॉबसाठी निघालो. दुसऱ्या दिवशी मी लवकरच तिथे पोहोचलो, तर ती माझ्या आधीच तिथे होती. मग तिला विचारले, तर म्हणाली, माझ्या आयुष्यात फार प्रॉब्लेम सुरू आहे. माझे लग्न होऊन 4 वर्ष झाले आहे. माझा नवरा बरोबर नाही आहे, त्याचे दुसरीकडे सुरू आहे. आणि मला जेव्हा या गोष्टी माहीत झाल्या त्यानंतर तो माझ्या सोबत फार वेगळा वागत होता. माझ्यावर ओरडणे तसेच मारहाण पण करायचा. मी किती दिवस सहन करणार होते आणि माझी सासू पण त्याची बाजू घेत होती. म्हणून मी तिथून निघून आले. आता आईकडे राहते आणि जॉब करते. पण ती सांगताना रडायला लागली. अगोदर मी तिला शांत राहा म्हणालो आणि तिला बोललो, तुझे शिक्षण तर चांगले झाले आहे, पण तरी सुद्धा तू हा जॉब करते. तर म्हणाली, काय करणार, मला पण पैशाची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आता पैसे घरी मागू शकत नाही, कारण घरची पण परिस्थिती एवढे ठीक नाही आहे. म्हणून जो जॉब मिळाला तो करत आहे. मी तिला म्हणालो, तुझ्यासाठी चांगला जॉब शोधू का? तर ती म्हणाली, शोध. तसेच तिला विचारले, आता तुला जॉबवर सोडू शकतो ना? तर हसली आणि म्हणाली, ठीक आहे. नंतर मी तिला तिच्या सांगितलेल्या पत्त्यावर जॉबवर सोडले. आता मी तिला रोज जॉबवर सोडू लागलो आणि त्यामुळे आमचे रोज बोलणे होऊ लागले. माझ्या ऑफिसमध्ये मी बॉस सोबत बोलणे करून तिला जॉब लावून दिला, कारण तो जॉब तिच्या फील्डचा होता आणि ती हा जॉब लागल्यामुळे फार खुश झाली, कारण तिला अगोदरपेक्षा जास्त पेमेंट इथे मिळत होता आणि त्यामुळे ती घरी पण पैसे देऊ शकत होती आणि तिच्याकडे सुद्धा पैसे वाचत होते. आता आम्ही सोबतच जॉबवर जाणे तसेच येणे सुरू होते आणि जॉबवर सोबत असल्याने आमच्या बोलणे फारच वाढले होते. आम्ही जवळ येऊ लागलो होतो. अगोदर ती गाडीवर बसायची तेव्हा दूर बसायची, पण आता ती जवळ बसत होती आणि नेहमी मला तिचा स्पर्श व्हायचा.
पण त्यामुळे तिला काहीही प्रॉब्लेम नव्हता. आता आम्ही फारच जवळ येऊ लागलो. आम्ही नेहमी बाहेर काही खायला जाणे, तसेच कुठे फिरणे सुरू होते आणि आम्ही सोबत फार वेळ घालवू लागलो. आणि या सर्व गोष्टीला 6 महिन्याच्या वर होऊन गेले होते. तसेच आता आमच्या मधला दुरावा दूर झाला होता. फक्त आम्ही जॉबवर दूर राहत होतो, त्यानंतर एकदम जवळ. एकमेकांना एकमेकांचे मन कळून आले होते. घरी असलो तेव्हा पण कॉलवर बोलू लागलो होतो. आता ती प्रत्येक गोष्ट मला सांगत होती. तसेच आता तिला अनेक गोष्टीची गरज भासत आहे, हे सुद्धा मला कळत होते. एकदा माझ्या घरी कोणीच नव्हते, म्हणून मी जॉब सुटल्यावर तिला आपल्या घरी घेऊन जाऊ लागलो. तिला सांगितले माझ्या घर दाखवतो, कारण माझ्या घरी कोणीच नाही आहे. तर म्हणाली कोणीच नाही आहे तर का नेत आहे मला. मी तिच्याकडे बघून म्हणालो मी तर आहे. तर तिने एक नाजूक स्माईल दिली आणि म्हणाली चल. आता मी तिला माझ्या घरी घेऊन आलो आणि आपले घर दाखवले. त्यानंतर तिला माझे बेडरूम दाखवू लागलो. आता ती माझ्या बेडरूम मध्ये बसून होती आणि मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो मग काय विचार आहे. तर ती हसून म्हणाली मला आधीच कळले होते तुझा विचार काय आहे म्हणून. जेव्हा तू बोलला होता माझ्या घरी कोणी नाही आहे, आता मला समजले होते तिची पण इच्छा आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता तिच्यावर आणि त्या अतिशय नाजूक अशा गोष्टीवर नेऊन सोडले. आता ती पण मला साथ देऊ लागली. आम्ही त्या गोष्टीत फार वेळ गुंतून होतो. त्यानंतर लवकर आपले सर्व बाजूला ठेवून दिले. आता आम्ही अशा अवस्थेत होतो जे सांगता येत नव्हते. पूर्ण गोष्टी एकमेकांना दिसत होत्या. मी जाऊन त्याला धरले आणि तिला त्यामुळे फार आनंद येऊ लागला. मी त्याच्याशी खेळू लागलो आणि तिला अजूनच खुशी होऊ लागली. पण ती म्हणाली आता लवकर, कारण मला सहन होत नाही आहे आणि फार वेळ झाला मला काही मिळाले नाही आहे. त्यामुळे तू वेळ न घालवता लवकर. आता मी लवकरच तिथे पोहोचलो आणि ठेवून दिले. पण माझ्या या गोष्टीमुळे तिचा जीव कासावीसा होऊ लागला. ती अनेक आवाज काढू लागली. तिच्याकडे बघून मला समजले तिला अनेक दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. आता मी भरपूर प्रयत्न करत होतो आणि ती माझा पाठिंबा देत होती. आम्ही फार वेळ त्याच स्थितीमध्ये होतो, पण ती म्हणाली वेळ फार झाला आहे आता मी घरी जाते. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो. मी तिला घरी सोडले. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.